हाय हॅलो नमस्कार, मी मंदार पाटील आणि भटकंतीच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे। भटकंतीच्या प्रत्येक भागाला तुम्ही चांगला प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आज आपण अशा ठिकाणी एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची जी रणनीती होती, तीच रणनीती राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील अवलंबली होती। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे जे एक अंगरक्षक होते, महत्त्वाचे अंगरक्षक, त्यांच्या गावालाच आपण भेट देणार आहोत। त्यांचं जे स्मारक आहे, समाधी स्मारक, ते समाधी स्मारक आज आपण पाहायला जाणार आहोत। चला तर मग। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी नाळ असलेले एक गाव पुनाळ। त्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते, मित्र होते, वीर जोत्याजी केसरकर यांच्या आता समाधी स्मारकाजवळ मी आहे। त्या गावचं ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं स्थान आहे इतिहासामध्ये, आणि इथं जोत्याजी केसरकरांची समाधी आहे ती आता आपण बघणार आहोत। छत्रपती संभाजी महाराजांनी केलं। वीर जोत्याजी केसरकर यांचं ज्यावेळी नाव इतिहासात येतं, त्यावेळी वीर जोत्याजी केसरकर हे छत्रपती संभाजी महाराजांचे अंगरक्षक आणि मित्र असं म्हणून नाव त्यांचं होतं। आपण सर्व जाणताच की 1 फेब्रुवारी 1689 साली संभाजी महाराजांना संगमेश्वरजवळ पकडलं आणि संगमेश्वर जवळून मुकरब खानाची मोठी सेना संभाजी महाराजांना घेऊन ही बत्तीसशिराकडे जात होती। आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की संभाजी महाराजांना पकडलं, मग संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले असतील का नसतील? पण ते प्रयत्न देखील झाले। ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खान, औरंगजेबाचा जो सेनापती होता, मुकरब खान ज्यावेळी बत्तीसशिराच्या दिशेने जात होता, त्यावेळी ही बातमी वीर जोत्याजी केसरकरांना लागली आणि वीर जोत्याजी केसरकर यांनी ठरवलं आणि मोजकेच 100 मावळे घेऊन वीर जोत्याजी केसरकर बत्तीसशिराच्या दिशेने चालू लागले।
चालता चालता मध्येच जी मुघलांची एक तुकडी होती, हजारो सैन्यांची जी तुकडी होती, ती हजारो सैन्यांची तुकडी ही जोत्याजी केसरकर यांच्यावर कोसळली आणि बघता बघता सपास बुवार झाले. पण असे होत असताना जोत्याजी केसरकरांचे जे 100 मावळे होते हे देखील काही कमी पडले नाही. पण शेवटी मुघल सेना ही जास्त असल्यामुळं, हजारोच्या संख्येत असल्यामुळं जोत्याजी केसरकरांच्या अंगावरती सपास बुवार झाले आणि तो मावळा तिथं धाराधार तिथे पडला. हे सगळं मोठं योगदान हे आपल्या मित्रासाठी, आपल्या धन्यासाठी त्यांनी केलेलं आहे आणि खरोखरच हे त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे. आत इथं छोटंसं ग्रिल आहे, त्यामुळे आत जाता येत नाही. आत छोटीशी खोली आहे आणि आत छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आहे आणि फोटोच्या शेजारी महादेवाची पिंड आहे आणि आत एक 3-4 छोटे छोटे दगड आहेत ज्याच्यावरती वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, त्या स्पष्ट दिसत नाहीत. आपण वीर जोत्याजी केसरकर यांचे जे या गावातले वंशज आहेत, या पिढीतले, त्यांच्या घराकडे आपण चालू, त्यांना आता आपण भेटणार आहोत. मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांचे अंगरक्षक वीर जोत्याजी केसरकर. आता आपण त्यांच्या गावात आहोत आणि ही त्यांच्या घरात आता आपण आहोत आणि ही त्यांची 7वी पिढी आहे. आता आम्हाला काय 7वी पिढी आहे एवढाच माहिती आहे. इथं त्यांची समाधी आहे, त्याच्याकडे पाठ्यमागचा इतिहास. फक्त ही वीर जयंती म्हणजे इथे एक स्मारक म्हणून असं होतं. अच्छा, ज्यावेळी जोत्याजी केसरकर वारले त्यावेळी इथं स्मारक त्यांनी इथं उभा करायला आणि त्या 3 दरवाज्यातून त्यांच्या स्मारकाचं आपल्याला दर्शन व्हावं हा हेतू होता आणि त्यावेळी ते दिसत. अच्छा, आता कसं झाड झुडपं झाल्या कारण दिसत नाही, पण आता सुद्धा 3 दरवाज्याच्या ह्याच्यावर गेला तुम्ही, बुरजावर गेला तर तिथून वीर जोत्याजी केसरकरांचं हे स्मारक तुमच्या निदर्शनाला येते. समाधी आहे का स्मारक आहे कुणाला माहिती नव्हतं. घुमट आमच्या गावात प्रत्येक जण म्हणते आणि त्यावेळेला ती माहिती आणून सुरामध्ये गोळवणे सरांनी त्यातलं त्याचं 11 पानाचं पुस्तक तयार केलं, संशोधन करून ते आम्ही पुस्तक आणलं. आमच्या बाड्याने त्याच्यावर पोवाडा लिहिला, 15 मिनिटाचा पोवाडा लिहिला आणि तो बाडे शाहीरनं सुरभीच्या कार्यक्रमात सादरीकरण केलं आणि त्यानंतर स्मारक हे लोकांना कळलं. इतिहास आपण जपला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. कोल्हापूरपासून जर तुम्ही येणार असाल तर कोल्हापूरपासून पुनाळे हे गाव फक्त 25 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जर तुम्ही कोतले मार्गे येणार असाल तर कोतलेतून हे गाव 5 किलोमीटर अंतरावरती आहे. जर तुम्ही बावड्या मार्गे येणार असाल कळेमधून इकडे तर फक्त 3 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. आणि पुनाळसारखे एक छोटंसं खेड आहे आणि या खेड्यांमधून जोत्याजी केसरकर सारखे एक मराठी साम्राज्याचे मोठे शिलेदार ज्यांनी एवढा मोठा पराक्रम केला छत्रपती संभाजी महाराजांसाठी, त्यांचं हे स्मारक तुम्ही बघायला हवं. त्यांचे इथे वंशज आहेत, त्या वंशजांना तुम्ही भेटायला हवं आणि हा इतिहास इथंच तुम्ही काळजातून घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. तो पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र. हर हर महादेव, हर हर महादेव.